आज करायचे गोकुळ दुधाचा आईस्क्रीम। एक बाउल घ्यायचा, त्याच्यामध्ये अर्ध दूध काढायचे। दुसऱ्या बाउलमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचे, दूध उरलेलं टाकायचं त्याच्यात। दूध काढल्यावर हलवून घ्यायचे। कॉर्नफ्लॉवरचे एक पण गाठी राहू द्यायचे नाही, व्यवस्थित ढवळून घ्यायचे। गॅसवर कढई तापायला ठेवली होती। चांगली कढई तापल्यावर दूध टाकायचे पहिल्या बाउलमधलं। चांगले दुधाला उकळी आले की दुसरा छोटा बाउलमधलं कॉर्नफ्लॉवरचं दूध टाकायचं, त्याच्यात मिक्स करून घ्यायचे। गॅस मीडियम ठेवायचे, जेणेकरून खाली करपू नये म्हणून। एक सलग हलवायचे। पुन्हा 1 वाटी साखर टाकले। तुम्हाला जरा गोड जास्त आवडत असेल तर थोडेसे साखर टाकले तर चालते। व्यवस्थित हलवून घ्यायचे। चांगलं 2 ते 3 मिनिटं शिजल्यावर गॅस बंद करून टाकायचे। असं घट्टपणा आले झाले आपलं आईस्क्रीमचं बेस। थंड करायला ठेवायचे। क्रीम घ्यायचे, बीट करून घ्यायचे। असं घट्टपणा पाहिजे थोडा क्रीमला, लई पण घट्ट नाही लई पण पातळ नाही। बेस थंड झालताना आईस्क्रीमचा तो थंड झालेला बेस क्रीममध्ये टाकायचे। चांगलं मिक्स करून घ्यायचे। मिक्स झाल्यावर बीटरने बीट करून घ्यायचे 2 ते 3 मिनिटं। एक सलग बीट करायचे। 2 ते 3 मिनिटं झाल्यावर कलर असला तर तुमच्याकडे कलर टाका। पिस्ता इसेन्स असेल तर टाका, नसलं तरी नुसतं पिस्ताचे तुकडे टाकले तरी पण चालते। एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये घ्यायचे, टाकायचं आईस्क्रीम त्याच्यात। मस्त घरच्या घरी फ्रेश असा आईस्क्रीम तुम्ही लेकरांना उन्हाळ्यात करून देऊ शकता। या उन्हाळ्यात फ्रीजरमध्ये 7 ते 8 घंट्यासाठी रात्रभर ठेवायचे। दुसऱ्या दिवशी सकाळून आईस्क्रीम तयार आहे, मस्त फ्रेश असं। मुलंही घरचं आईस्क्रीम आवडीनं खातील। वरून पिस्त्याचे तुकडे टाकायचे। ह्या उन्हाळ्यात नक्की ट्राय करून बघा। असं 10 रुपयाला 15 रुपयाला तुम्ही डब्बा पण करून विकू शकता तुमच्या घराशेजारी वगैरे। हे आईस्क्रीम फ्रीजरमध्ये 2 ते 3 दिवस राहते आरामात। थँक्यू माझा व्हिडिओ पूर्ण बघितला म्हणून।